कोणता 22 40 40 आत्मा जरी आणखी शेष मानत असले तरी आत्मा शेष होऊ शकत नाही, तो शेषी आहे. मुख्य प्रेमाचा विषय कोण आहे? आत्मा. आणि त्याच्या प्रेमामुळे इतरावरती काय आपण अन्नाधिकावरती प्रेम करतो, अन्नावरती अन्नाकरता करतो का? आपल्याला भूक आहे, आपली भूक गेली म्हणजे मग प्रेम करतो का आपण? मग मुख्य प्रेमाचा विषय कोण आहे? आत्मा. त्याच्याकरता आत्म्याचे 3 प्रकार सांगितले. एक गौण आत्मा, एक मिथ्यात्मा आणि एक मुख्य आत्मा. एक गौण आत्म्याचा प्रकार आहे बा, ज्याच्यामध्ये भेद दिसतो त्याला म्हणायचं गौण आत्मा. तो कशा प्रकारे? देवा देवदत्तस्तु सिंहोऽयम् इत्थैक्यं गौणमेतयो भेदस्य भासमानत्वात् पुत्रादेहात्मतां तथा. देवदत्तस्तु सिंहोऽहम्. एखाद्या माणसाने म्हटलं देवदत्त, देवदत्त नसून कोण आहे? सिंह आहे. मग त्याची शेपटी पाहिजे असे काय? मग सिंह आहे तर त्याची शेपटी कुठं गेली? मग सिंह का म्हटलं तुम्ही? त्याचा अर्थ आहे सिंह आणि देवदत्त याच्यामध्ये भेद आहे. देवदत्त म्हणजे सिंह नाही, सिंह म्हणजे कोण नाही, दोमध्ये काय आहे? मग याला सिंह का म्हटलं? काही गुणामुळे. कशामुळे म्हटलं? गुणामुळे. म्हणून प्रत्यक्ष भेद दिसतो ना. देवदत्त आणि सिंह किती प्रयत्न केला तरी देवदत्त काय होत नाही, आणि सिंह किती केला प्रयत्न केला तरी काय होत नाही. मग देवदत्ताला सिंह काय म्हटलं? काही गुण त्याचे. ठीक आहे. एखादा माणूस म्हणतो आमचा बाळू म्हणजे वाघ आहे, वाघ. मामा दृष्टांत सांगायचे. मुलगा बाप आपल्या प्रतिष्ठित माणसाला सांगतो आमचा बाळू म्हणजे वाघ आहे, वाघ. सगळी गीता काय आहे त्याला? पाठ आहे. म्हणला बाळू म्हणून दाखव महाराजांना गीता. तो काही म्हणत नाही बा, एकही श्लोक म्हणत नाही. बाप काय सांगतो? गीता काय आहे? पाठ आहे. आणि एकही श्लोक म्हणत नाही. शेवटी बाप म्हणत असतो. म्हणलं आमचा बाळू रड्या आहे. म्हटलं रड्या. प्रत्यक्ष काय दिसतो? भेद दिसतो. मग त्याला सिंह का म्हटलं? काही गुणामुळे. तसा गौण आत्मा स्त्री पुत्राधिक एक कोणता आत्मा आहे? मग आत्म्यामध्ये स्त्री पुत्राधिकामध्ये अभेद आहे का? अभेद आहे का? भेद आहे का नाही? पुत्र म्हणजे आत्मा नव्हे, आत्मा म्हणजे दोमध्ये काय? मग पुत्राला आत्मा का म्हटलं? गौण आत्मा. कोणता आत्मा म्हणत? प्रत्यक्ष भेद दिसत असतो त्याला गौण आत्मा. भेद दिसत नाही अलग, पण भेद आहे, पण भेद मिथ्यात्मा. आणि ज्याच्या ठिकाणी भेदच नाही त्याला मुख्य आत्मा. हे देवदत्तस्तु सिंहोऽयम् ऐक्यं गौणयोः. त्याचं जे ऐक्य दिसते तो गौण स्वरूपात आहे, भेदस्य भासमानत्वात्. देवदत्त आणि सिंह याच्यामध्ये काय दिसतं? म्हणून त्याला कोणता आत्मा म्हणायचा? गौण आत्मा. भेदस्य भासमानत्वात् पुत्रादेहात्मता तथा. आणि पुत्राच्या ठिकाणी आत्माचा कोणत्या रूपाने आहे? गौण रूपाने आहे ना. गौण कोण? प्रधान कोण? गौणी भक्ती, वैदिक भक्ती असे प्रकार केले. दोतला समजलं का? अर्थ समजला का म्हणलं? कारण प्रत्यक्ष काय दिसतं? आणि असं असून तुम्ही देवदत्ताला काय म्हणतात? सिंह म्हणतात. मग सिंह म्हणणं हे मुख्य आहे का गौण आहे? गौण आहे. तुमचं आपण व्यवहारामध्ये नाही का एखाद्या कीर्तनकाराला बोलावला, मग आपल्या वाजवणारा घेऊन जातो.
मुख्य कोण आहे? कीर्तनकार. आणि जरा नेलाय तो काय गौण आहे. दक्षिणेमध्ये फरक पडत असो. आता मिथ्यात्म कोणचा? एखाद्या खांबावरचा आपल्याला मनुष्यत्वाचा काय होतो? धर्म होता. मग मनुष्याच्या ठिकाणी आपण त्याला हे दिलेलं आहे विवर्ताला भेद आहे, तर त्याला मिथ्यात्म असं म्हणतात. दृष्टांत भेदोस्ति पंचकेशेषु साक्षिण बात त्याचं मिथ्यात्मता कोशानं स्थानो चौराजित्वम यथा. भेदोस्ति पंचकोशेषु भेद आहे. काय आहे? भासमान होत नाही. गौणात्म्यामध्ये भेदही आहे. पुन्हा काय दिसतो? भासमानही होता. सिंह आणि देवदत्त दोष काय आहे? पुन्हा काय होतं? आता इथं भेद आहे पण काय होत नाही. मग कशा प्रकारे? भेदोस्ति पंचकोशेषु हे काय? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश. कोशात्मा आहे का? पण भेद भासमान होत नाही. भेद आहे पण तो दिसत नाही. त्याला कोणता आत्मा म्हणजे मिथ्यात्मा नाही का? हे कोश आहे ना, म्हणजे अन्नमय कोश. आत्मा कोणता आहे म्हणलं का? देहमय कोश आत्मा आहे का? नाही. प्राणमय आहे का? नाही. शेवटी आत्मा आनंदमय आहे. कोणताच कोशात या सर्व कोशाचं जो प्रकाशन करतो त्याला काय म्हणा? आत्मा असं म्हणाय. भेदोस्ति पंचकोशेषु साक्षिणो न तो भाष्यतो. भेद आहे पण तो भासमान होत नाही. त्याला कोणता आत्मा म्हणायचा? मिथ्यात्मा. कोशानाम सामोरे आत्मा. कोशाधिकाना जे आत्मा म्हटलेला आहे. भेद आहे पण भेद काय होत नाही. मला पण कोशालाच काय म्हणतो? कोणता आत्मा? तिसरा नास्ति न भाति भेदो नाप्यस्ति साक्षिणो प्रतियोगिना सर्वांतरतस्यैव मुख्यात्मेतु ईश्वरे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणारा जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही नाही, भेद नाही. गमनात्म्यामध्ये प्रत्यक्ष भेद काय दिसतो. मिथ्या आत्म्यामध्ये भेद आहे पण दिसत आहेत. आणि मुख्य आत्म्यामध्ये भेद नाही दिसतही. मुख्य आत्म्यामध्ये भेदाचा प्रकारे काय आहे? न भाती भेदो नाप्यस्ति. भेद दिसतही नाही आणि आहे सुद्धा नाही. कोणत्या कशा प्रकारे? साक्षीनो प्रतियोगिना. त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये आत्म्याला काय म्हणतात? साक्षी. साक्षीच्या ठिकाणी भेदही नाही आणि दिसतही. सर्वांतरस्य सेव मुख्य आत्मात्म ईश्वरे. सर्वात्मा आत्मा कुठे आहे? सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे बुद्धी सुळे. तो आत्माही आहे तो काय? पण म्हणण्याची रूढी असे तैसा हृदयामध्ये मी असला सर्व सुखाचा. सर्वांतरात्मा सर्वांच्या ठिकाणी असूनही सुद्धा मुख्य आत्मात्म ईश्वर. मुख्य आत्मात्म कोणाला आहे? आत्म्याला आहे. म्हणून तुमचे स्त्री पुत्र गौण वगैरे आत्मात्म्य पण ते गौण आहे. कोणता आहे? स्त्री पुत्र वगैरे यांच्या ठिकाणी गौण आत्मे आहे. जे आणखी अध्यस्त पदार्थ आहे त्याच्या ठिकाणी मिथ्यात्मा आहे. आणि साक्षी जो कोणी असेल त्याच्या ठिकाणी कोणता आत्म्यात्मा आहे? मुख्य आत्मा आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे काय नाही. परमात्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? एक आहे का अनेक आहे? एक आहे. अनेक नाही. अनेक मानले तर ते नाही आहे का? तर मानलेला काय होईल? सर्वागती राम सूर्यप्रकाश
वेदांत शास्त्रातला आत्मा एक आहे, परिचिन्न नसून कसा आहे, आणि पुन्हा कसा आहे, तो असा जड दुःख आहे, सद्रूप चिद्रूप आनंद सर्व आहे. आणि शेवटी सांगायचं ब्रह्मरूप आहे. चार वाग लोक काय करतात, देहालाच आत्मा बांधतात. खाना पिना गाणं बजाना काय होय नव्हे ते. देह म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे देह. म्हणून चांगलं दिसलं पाहिजे म्हणून केमिकल वाचतात कशाला, आहे का. बरं झालं तोंडालाच वाचतात, एवढं उद्या हातापायाला वाचतात. का देहच आत्मा आहे, काय आत्मा आहे नाही. एखादी फोटो काढायची असली ती का म्हणून नाही म्हणलं, काढला का फोटो, काढला घ्या म्हणायला लागला, वा म्हणायला लागले, आमचे दात कुठं आले त्याच्या. पुन्हा सांगतो फेटा काढा. देहालाच काय म्हणतात, आत्मा देहाहून काय आहे, देहच आत्मा आहे. चार वार देहाहून आत्मा कसा आहे, मग तो जीव आहे. अनुष्ठानं केलं तर लोकांतराची काय आहे. मग अरे कोणाचं तत्वज्ञान आहे, देहच आत्मा आहे असं समजतं. त्याला चार वाक्य देहाहून आत्मा भिन्न आहे. मीमांसक लोकांतराची काय आहे. आणि आत्मा कसा आहे, योगी लोकांचा आत्मा कसा आहे, योगी लोकांचा आत्मा कसा आहे, देहाला आत्मा समजणे चार वार, देहाहून भिन्न जीवाला आत्मा समजणे, आणि आत्मरूपाने कळणे याला करतात योगी लोक. पण योगी लोकांनी सुद्धा आत्मा कळाला. प्रत्येकाची अवस्था आहे ना, प्रत्येकाची अवस्था म्हणजे समाधीमध्ये योगी लोकांना कशाचं दर्शन आहे, आपण दर्शन. समम काय शिरोग्रीवम संप्रेक्षणाची निसत्य. मग योगी लोकांना आत्मा कळाला. अजून उणीव आहे, काय चतुर्दशीचा चंद्र कळाला, एका कलेने काय. आणि वेदांत शास्त्राने आत्मा कळाला ब्रह्मरूपाने, कोणत्या रूपाने. सर्वात श्रेष्ठ डोळस शास्त्र कोण आहे, आंधळ्या माणसाला ते दिसलं आहे, योग्य निर्णय होईल का. आणि डोळस माणसाला मग वेदांत शास्त्रातला आत्मा किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. मग चांगदेवाला सुद्धा समाधीमध्ये आत्मा काय झाला होता, कळाला होता, पण पूर्णत्वाने नाही. पूर्णत्वाने कोणाकडून मिळाला, मुक्ताबाई. म्हणजे त्यामध्ये भेद नाही, तो आत्मा त्याला मुख्यात्मा असं म्हणतात. सती एवं व्यवहारेषु तेषु तेषु तयोजिता आणि तेषु तस्य शेषुत्वं सर्वस्य विशेषता. सत्य एवं मला मान्य आहे व्यवहारामध्ये. तेषु सात्मा यस्य आत्मत्युता, त्या त्या वेळेला त्याला आत्मत्युता दिला जाते. ज्या वेळेला आपण कीर्तनकार पाहतो, कीर्तनकार एखाद्या ठिकाणी आणि कीर्तना करता त्याला सर्वांमध्ये श्रेष्ठ मान कोणाला असतो, कीर्तनकाराला. नाही का त्याला आल्याबरोबर फ्रेश करावं लागतं, स्वागत करावं लागतं, आल्याबरोबर गाडीतून उतरला की हार घालावा लागतं, टीका म्हणून आहे. पण हा मान कधी आहे, जोपर्यंत कीर्तनकार करतो तोपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी मात्र जो कोणी येईल, म्हणून कीर्तनकारांनी काय करायचं, एकदा कीर्तन झालं की राहूच नाही ना. ती माणसं म्हणतात, काय म्हणतात, आता तुम्ही श्रोते व्हा, आता काय व्हा, आता बघता संग्रहाचा. पहिल्या दिवशी विशिष्ट मन, दुसऱ्या दिवशी ज्या ज्या वेळेला जशी जशी संधी असेल त्या त्याप्रमाणे त्याला श्रेष्ठत्व काय केलं का ते दिलं, त्यावेळेला तो श्रेष्ठ असतो. यस्य आत्मोचिता तेषु तेषु शेषत्व. बाकीच्याला काय होते, गौण असते. शेषाने शेषित
शेषी म्हणजे मुख्यत्व आणि शेष म्हणजे साधन गौणात्मा. यस्य सर्वांचे अन्यस्य मग सर्वच अन्यशेष आत्माच हा शेषी असून बाकीचे सगळे आहे ते अन्यस्य ते काय मग शेष आहे. आत्मा कोण झाला आणि पहिल्या दिवशी कीर्तन केलं तो शेषी असतो आणि दुसऱ्या दिवशी जसा कीर्तन करायला तर हा काय होतो शेष होतो. मुमुर्षु गुरुरक्षाद गौणात्मेति युज्यते न मुख्यात्मा न मिथ्यात्मा प्रत्यक्षेष भवते. मूर्छ गुरुरक्षाद मरायला टेकलेला आहे बाप. माझं रक्षण कोण करणार, कोण सांभाळणार, कोण चालवणार. मग तो कोणाची उपयुक्तता करतो मुलगाची पुत्रा दो देवा मवर्षी गुरुरक्षा दो गौणात्मा युजते. म्हणजेच गौणात्मा काय करतो मुख्य घरात मरणार की सांभाळणं कोण मुलगा मुलगा किम स्वरूप आहे गौणात्मा आहे. आता गौणात्मा काय होतो त्याची योजना करतो कोणाची. मग त्यावेळेला हा मुख्यात्मा होतो कोण मुलगा. योजना केली नाही लग्न बाप काय आहे मरायला टेकलेला आहे ना आणि आता सांभाळायला कोण मग मुलगा काय झाला मुख्य झाला सांभाळणार आहे तेव्हा. आणि मुळामध्ये तो गौणात्मा आहे मुख्य आत्मा आहे का तो किम स्वरूप आहे. मग गौणात्म्याची योजना केली जाते कोणाची तो काही मुख्य आत्मा नाही कोणता नाही. मग त्याला गौणात्मा मुख्य होतो. मुख्यत्वाचा भाव येतो मुळात काय आहे. पण त्या काळामध्ये संधीमध्ये कोणतं होतं बाप जिवंत आहे तोपर्यंत गौणात्मा होता आणि मरायला टेकला तसा कोण झाला तर दृष्टांत आहे. मुख्यात्मा आणि मिथ्यात्व महापुत्र शेषी त्यावेळेला मुख्य आत्मा म्हणजे असलेला सर्व वेदांत शास्त्रातला आत्म्यासून मिथ्यात्मा म्हणजे शरीर नसतं. गौणात्मा त्या ठिकाणी त्याची योजना केली जाते कोणाची शरीराची केली जाते का मिथ्यात्मा. पुढे वेदांत शास्त्रातला आत्मा त्याची योजना केली जाते का मग गौणात्मा. अद्वैता वन्यरित्वत्र सन् अग्निर्न गृह्यते अनायोगत्वेन सौम्यत्वं बटुरेवत्र गृह्यते. अद्वैतां वन्यरित्र सनपी अग्निर न गृह्यते. एक कथा दिलेली आहे. एक ग्रस्त ते बटू मुलगा ब्राह्मणाचा मुलगा भिक्षा मागण्याकरता गेला. मग ते घरचे लोक म्हणतात दीक्षा दिली पाहिजे. हा ब्राह्मणाचा मुलगा नसून अग्नी आहे. काय अग्नी आहे की आपण मानलेली हाती देणे सुकृताची. मग तो आलेला आहे तो भिक्षा करता मला मुलगा नसून काय अग्नी आहे. हे पहा अध्येता वन्यचं अध्ययन करणारा वन्य परतप्रमे अग्नीला गृह्यते. मग त्याला अग्नी असं म्हटलं बरं का. मग त्याच्यामध्ये तो अग्नी या पदाला योग्य होता का तो मग अग्नी का म्हटलं त्याला अरे का त्या वेळात त्या कालामध्ये त्याला तशी पदवी द्यावी लागते व्यवहारामध्ये. एखादा सामान्य जरी पोरगा असला आणि परीक्षेच्या वेळेला त्याला सांगितलं थोडे बघा मग तो परीक्षक झाला काय झाला तेवढ्या वेळापुरतं कॉपी करणाऱ्याची कॉपी धरू शकतो तो. कारण त्यावेळेला काय केलं त्याला परीक्षक तेवढ्या वेळापुरतं. त्याप्रमाणे त्या अयोग्यत्व खरोखरच अग्नी आहे का तो मग काय अयोग्यत्व ना योग्यत्वात बसले होतात. म्हणून तो अग्नी या पदाला काय नाही योग्य नाही. मग त्याला अग्नी अशी उपमा काय दिली शास्त्र सांगते खरोखरच अग्नी आहे का तो. मग त्यावेळेला कोणता
गौण आत्मा. कृशोहम पुष्टिमाप्स्यामि इत्यादि देहात्मत्वचिता न पुत्रं विनियोगतत्र पुष्टि हेतु अन्न भक्षणे. कृशोहम पुष्टिमाप्स्यामि इत्यादि देहात्मत्वचिता. आता मिथ्यात्म्यात आणि मुख्यत्व कसं प्राप्त होते त्याच्याकरता 46 वाजलं. कृशोहम, डॉक्टरकडे गेले, तुम्ही कृश झालेले आहे, काही तुम्हाला सशक्तपणा आला पाहिजे. म्हणतो तुम्ही कृशोहम, मला काय प्राप्ती झाली पाहिजे इत्यादी देहात्मत्व येतात. त्या गोष्टी कोणाला प्राप्त झाली पाहिजे? मनाला का? मग कोणाला? शरीराला. त्यावेळेला शरीर मिथ्यात्मा असून मुख्यात्मा झाला. शरीर हे कसं आहे वेदांत शास्त्रात मुख्य आहे. मुख्यात्मा का म्हणायचं? भेद आहे पण भेद दिसत म्हणून तो मुख्यात्मा आहे. मग त्यावेळेला कोण मुख्यात्मा कोण झाला? देहात्मा तो जिता. देहा मिथ्यात्मा आहे पण त्यावेळेला तो मुख्यात्मा झाला. न पुत्र, पुत्राची योजना करतो का तिथे? हा कृष झालेला आहे, मुलगा पौष्टिक अन्न खातो, बदाम पिस्ता अक्रोड काय तर बाप सशक्त होईल का? मग कोणी सेवन केलं पाहिजे? बापानेच सेवन केलं पाहिजे. दुसऱ्याची योजना करताय तसंच आहे पहा. न पुत्र विनियुक्तचा, मुलाची योजना करीत नाही, पुष्टित्व हेत्व कारण नाही. मग कोणाची योजना करतो? पुष्टी येण्याकरता. पुष्टी हेतूच अन्न भक्षण आहे. मग अन्न भक्षण करणारा बाप आहे, कारण कृष कोण झालेला आहे? बाप. मग अन्न भक्षण हे कोणी केलं पाहिजे? मग कोणता आत्मा येते? मिथ्यात्मा. देहाला कोणता आत्मा मिळाला? पुत्राला गौण आत्मा, देहाला मिथ्यात्मा. आणि वेदांत शास्त्राला साक्षी सर्वाचं प्रकाशन करतो त्याला मुख्य. मोक्षेय इत्यत्र बरं का, युक्तम चिदात्मत्वम यदापमान तद्वेति गुरुशास्त्राभ्याम न किंचित चिकीर्षते. मोक्षाचे मला मोक्ष का झाला पाहिजे? युक्तम चिदात्मत्वम सदापमान. मग कोणाचं ज्ञान करून घेतो? तो आत्म्याचा. बरं का, कारण मोक्षाकरता मुख्य आत्माच योग्य आहे. अन्य आत्म्याने मोक्षाकरता होऊ शकत नाही. नाही का? मुलगा मुक्त झाला म्हणजे बाप मुक्त होतो का? मग मुक्त व्हायचं असेल तर त्याचं त्याने ज्ञान संपादन केलं पाहिजे. चिदात्मत्वम तदा प्रमाण. कोणत्या आत्म्याची इच्छा नाही का? मोक्ष इतरावे युक्तम. मोक्षाची इच्छा करतो त्यावेळेला चिदात्मत्व. मनुष्य कोणाला जाणण्याची इच्छा करतो? मोक्ष कोणाच्या याच्यामध्ये दर्शनात होत असं आपलं चिदात्मा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? चिदात्म मनुष्य मोक्ष प्राप्त करून घेण्यात कोणाचं ज्ञान करून घेतो? आत्म्याचा. हा, तपाचा घेतलेला आहे. बरं आहे. तपसा स्वर्गम इच्छादो कर्मात्मचिता अनपेक्ष व पूर्वोग्यम चरित कृष्णाधिकम तथा. तपसा स्वर्ग मिळतं. काय मिळवायचं आहे? कशाने मिळवायचं आहे? तपसा स्वर्गम इच्छादो. तत्परा तो करता आत्मत्वचिता. त्यावेळेला आणि करता आत्मत्वचिता. काय अर्थ केला त्याचा? तपाच्या योगाने मी स्वर्गास जाईन इत्यादी व्यवहार समयी करता जो जीव विज्ञानमय त्यासच आत्मत्वसने युक्त आहे. देहादी काला नाही. जीव शब्द घेतलाय. काय घेतलेला आहे? कर्ता म्हटलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये कर्ता भोक्ता कोण आहे?
जीवच आहे. देहावन भिन्न आहे. जीव किम स्वरूप आहे तो, देहावन काय तो. मग असा असलेला जो जीव आत्मचिता आत्मप्राप्ती करून घेण्याकरता अनपेक्षम अपूर्वज्ञम, कारण स्वर्ग मिळवायचा आहे ना. आणि त्याच्याकरता काय करायचं आहे, तप करायचं आहे. मग जेव्हा जेव्हा भरपूर जेव्हा झोप खुशाल झोपा, स्वर्ग प्राप्त होईल का. मग ज्ञानेश्वरी पाठ करायची आहे. काय नाही मला रोज झोपा काढतो, मधुकरी मागतो. मग ज्ञानेश्वरी पाठ करायची असेल तर काय करावं लागेल, जेवणाला सुद्धा काय करावं लागलं, बाजूला सरळ. हा म्हटलं चांगली पंगत आहे, या की जेवायला. तर म्हणलं आमचे 6 तास झाले तुमच्या पंक्ती, 6 तासामध्ये 10 वेळा पाठवू दे किती. म्हणलं मग काय करा, इथंच घेऊन या. आम्ही सांगत असतो ना, आमच्या घरी जेवायला या, विद्यार्थ्याला सांगा तुम्ही. आम्ही सांगत असतो विद्यार्थ्याचा वेळ कशाला खोदा, तुमचं जेवण शिकला नाही, तुमचंही काम मागते विद्यार्थ्याचं. अनपेक्षा अपूर्वज्ञम. तप करत असल्यामुळे शरीराच्या भोगाचा काय करतो तो, त्याग करतो. काय काय कोणाचा भोगाचा, भोगामध्ये वेळ घालवतो. तर तप करायचं आहे. काय करायचं आहे, मौन धारण करायचं. कोणी काय कोणाचं, जसं जसे प्रत्येक तपाचे प्रकार गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये सांगितले. सत्वगुणी तप, रजोगुणी तप आणि तमोगुणी तप. त्याप्रमाणे अनपेक्ष तो भोग बरं का शरीराची पर्वा करीत, कारण स्वर्ग प्राप्त करून घ्यायचा आहे. अनपेक्ष आमच्यारेच कृष्णाधिकम तप. बरेचसे व्रत असतात, काय कोणाचे पिपाणी वाचतं, कोणाचं करतो वाचतो, कोणाचं अरे कोणी श्रावण महिन्यामध्ये आणि व्रत करत असतं. का रे बाबा दाढी वाढवली नाही, म्हणलं श्रावण महिनाभर डोकी दाढी काय करायची. श्रावण महिनाभर आलतं भलतं खायचं नाही, असं व्रत काय. बरेचसे व्रताचे धुंड महाराज खूप सांगायचे का असे व्रत असतात. मग आम्ही म्हणत असतो, म्हणलं श्रावण महिन्यापर्यंत आलतं भलतं खायचं नाही, भलतंच प्यायचं नाही, भलतंच खायचं नाही. मग एका महिन्यापुरतं कशाला व्रत करतो, 12 महिन्यापुरतं करते. काय बिघडलं आहे. 12 महिन्यापुरतं करायचं असं मरेपर्यंत. असं काय काय व्रत असे असतात ते त्याला काल परिच्छेद असतो. काय परिच्छेद, ब्रह्मचार्याला काल परिच्छेद आहे का. मग कुठपर्यंत गेलं पाहिजे, मेल्यावर लग्न घालत असतं का. सहज झालेलं आहे म्हणजे. आणि चरित कृष्णाधिकम तथा, त्याप्रमाणे तो त्या व्रतामध्ये आपल्या शरीराची पर्वा करीत नाही. आहे ना, अनपेक्षापूर्वक भोग्य. टीका म्हणून गोष्ट अनपेक्षा संन्यासा करता असते. त्यांनी 5च घरं काय करायचे. सूर्याचं दर्शन झालं त्या दिवशी जेवायचं. आता जेवायचं नाही म्हणजे शरीराला कृष्ण करणं आहे का नाही. बरं 5 घरं मागितली आणि पोटापुरती नाही मदत मिळाली, 6वं घर मागायचं. बरं स्वयंपाक करायचा का, तुमच्या ह्याच्या अग्निर्नचित क्रिया. आता अग्नी स्वतः स्वयंपाक करून खाऊ नये, हे कोणाची व्रत आहे, संन्यासाचे आहे. आता कोणी पाळू अथवा न पाळतो, पण नियमात सांगितलेलं आहे. काय सांगितले, आपल्या वारकऱ्याचे सुद्धा नियम आहे ना. आता आमच्या मधुकरीला गावात जायचं नाही, सदरा घालून जायचं नाही. काय घालून नाही गावात मग काय घालून जायचं, उपकरण.
नियम होता बघा. आता त्याच्यात डिले बनवायला काही काळाचं ना मधुकरी मागतो ना श्रीमंताचा पोरगा लाच बाजूला काय करतो असं मधुकरी मागते वेळी बरं का ताठा नसावा काय असावा नम्रता असावी. ते मधुकरी मागणाऱ्याचं काय खाली माणूस आहे कोणती माणूस आहे देणाऱ्याचे काय दिलं यावर महत्व नाही तिचे काय मानायचे उपकार मानायचे. जाऊ दे. ते व्रताचे बरेचसे प्रकार आहे ज्याच्यामध्ये माणसापेक्षा बायांचे व्रत जास्त असते. बाई एकदा दर्शनाला गेली म्हणजे साखर बाहेर का शहाण्या माणसाने उठा असं म्हणतो ना चिकित्सा ते मोक्ष प्राप्त मोक्ष करता मोक्षाचं उदाहरण देऊन सांगितलं. मग काय करायचं नाही तदवेती गुरुशास्त्राभ्याम किंचित नती काय ज्याच्या दर्शनामध्ये मोक्ष प्राप्त होतो ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त होतो तद्वेती ते आत्मतत्व काय करून घेतलं पाहिजे कोणाच्या द्वारा गुरुशास्त्र. स्वतःला कळत असते का मग ब्रह्मतत्वाचं वर्णन करणारे कोण शास्त्र ज्याला शास्त्रावरून अपरोक्ष ज्ञान झालं कोणतं ज्ञान तद्विधली परिप्रश्न भया परीक्षातली त्यांचा आश्रय करतो का म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी. मग घरी बसल्या काय तुम्हाला काय मोक्ष मिळत असतो का कोणातरी श्रेष्ठ पुरुषाचा काय केलं पाहिजे आश्रय केला पाहिजे. त्याचप्रमाणे विप्रशयाद बृहस्पत्यादी सभादिषु आणि व्यवस्थित तत्र गौणमुख्यात माहिती विप्रशयादी दया विप्र म्हणजे ब्राह्मण क्षयादी शूद्र आदी करून जे कोणी असेल ते तद्वत बृहस्पती सभादिषु त्यांच्याकडून यज्ञ होत असे बघा. विप्रशय ब्राह्मण क्षत्रिय कोणाला कोणता यज्ञ करण्याचा अधिकार आहे असं शास्त्राने काय केलेलं आहे. कोणी कोणताही यज्ञ करू शकत म्हणजे आपापला यज्ञ काय करावा कोणते यज्ञ बृहस्पती सवाल बृहस्पती नावाचा काय आणि तो त्यांनी काय केला पाहिजे व्यवस्थित अर्थाचा गौणमुख मिथ्या मुख्य त्या वेळेला बरं का गौणात्मा पुढे नित्यात्मा पुढे ज्या वेळेला त्याच्या आणि याचा जो यज्ञाचा हे होत असतो त्यावेळेला तो गौण मुख्य होतो काय होतं अन्य यज्ञाचा काय होतो गौण. आपल्याला ज्या कर्तव्य करता आणखी यज्ञ सांगितला असेल त्या यज्ञाचा जो काय असतो मुख्य. ब्राह्मणाला सांगितलेला ब्राह्मण मुख्य क्षत्रियानं सांगितलेलं वैश्याला सांगितलं आणि शूद्रांना अधिकार शूद्राला मात्र यज्ञ करण्याचा काय नाही अधिकार नाही शास्त्राने सांगितलं. आणखी पुढे क्रमाक्रमाने जसा काय केलेला आहे विचार केलेला आहे बघा. 49चा आकडा कसा आहे राहिलेला विषय कधी सांगू